आता वितरित करण्यात येईल आणि त्यानुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायलाही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री बातमी आहे, राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। खात्यामध्ये एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे। थेट रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी आता या ठिकाणी बघू शकता आदेश देण्यात आलेले आहेत। नेमका पहिला टप्पा आता किती जिल्ह्यात मिळणार यामध्ये यादी देखील आलेली असून लाडक्या बहिणींनो शेवटपर्यंत आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, कारण की सरकारकडून आता पैसे वाटपाला सुरुवात केली जात असून प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे देणार आहोत असं सांगितलं आहे। तर 15 जिल्ह्यामध्ये व 85 तालुक्यामध्ये सर्वात आधी हे पैसे आता जमवणार आहेत। या तालुक्यांच्या यादीत तुमच्या जर तालुक्याचं नाव किंवा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळतील व नोव्हेंबरचे 1500 रुपये, टोटल 3000 रुपये माता भगिनींनो तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी व जास्त करून आता चिंता करण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर देखील आपण बोलू शकतो। तर चला आता नेमके पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यात होत आहेत, आज किती जिल्ह्यात जमवणार, उद्या किती जिल्ह्यात जमवणार, सर्व काही यादी आता बघायला मिळेल। त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वाच्या नवनवीन अपडेट्स बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर आता लक्ष देऊन बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी बघा, राज्य सरकारने आता स्पष्टपणे माहिती देत लाडक्या बहिणीसाठी मोठी खुश खबर दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सांगितलं आहे की बहिणीसाठी पैसे वाटप आता करा असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे। एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत व 15 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा झाले पाहिजे। यामध्ये सरकारने पहिल्या टप्प्यासाठी 85 तालुके निवडले आहेत। 15 जिल्ह्यात व या 85 तालुक्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमवणार आहेत। तर इकडे बघा, आता सरकारने काय सांगितलंय, जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्याचं जर नाव आलेलं असेल किंवा जे 85 तालुके सरकारने पैसे वाटपासाठी सर्वात आधी निवडले आहेत त्या 85 तालुक्यामध्ये जर कोणत्याही एका तालुक्यात तुम्ही राहत असाल व तुमच्या तालुक्याचं नाव या यादीमध्ये असेल तर डायरेक्ट तुम्हाला काय होणार आहे, तर ऑक्टोबरचे 1500 तर मिळणारच आहेत, मात्र त्यासोबत लगेच नोव्हेंबरचे पण 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार असून टोटल हे किती रुपये होतात, तर हे टोटल 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व शक्यतो तुम्हाला चिंता करण्याची आता गरज पडणार नाही। तर चला आता यादीमध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत त्यांची तुम्हाला माहिती सांगतो। आता लक्ष देऊन बघा, कारण आता या 15 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली व सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीला आता 2 कामे करण्यासाठी सांगितले आहेत। जर तुम्ही ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील। अन्यथा सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे न येता फक्त 1500 ऑक्टोबरचाच हप्ता मिळू शकतो। त्यामुळे ही देखील गोष्ट आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे। तर चला आता यादीमध्ये नेमके कोणते 15 जिल्हे आहेत व कोणते 85 तालुके आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यांची तुम्हाला नावे सांगत आहे। आता यादी बघण्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्हाला लगेच समजेल। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा नक्कीच मिळणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर या ठिकाणी बघा आता सरकारने काय सांगितलं आहे, तर इकडे बघा सरकारने आता जिल्ह्यांची यादी दाखवली आहे। आता JR मध्ये बघा, तुमच्या जर जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे मिळणार आहेत। यामध्ये बघा 15 जिल्हे, 85 तालुके आता आलेले आहेत। यामध्ये डायरेक्ट पैसे वाटप आता एकनाथ शिंदेच्या मार्फत होणार आहे। एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांकडे या याद्या पाठवल्या असून अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की काही झालं तरी या 15 जिल्ह्यात आता लगेच पैसे जमा करा, म्हणजे काय होईल, सरकारला पुढच्या 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करायचे आहे। त्यानंतर पुन्हा 6 जिल्ह्यामध्ये शेवटला पैसे वाटप करणार आहे। आता पहिला टप्पा जसा 15 जिल्ह्यामध्ये वाटप होईल तसेच लगेच दुसऱ्या टप्प्यात देखील 15 जिल्ह्यात पैसे व तिसऱ्या टप्प्यामध्ये 6 जिल्ह्यात पैसे असे एकूण 36 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये देण्यात येणार आहेत। मात्र ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांनाच आता जे आहे ते 3000 रुपये 2 हप्त्याचे पैसे मिळतील। मग तुम्हाला पण वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या यादीत येईल
यायला पाहिजे. तर बघा आता तुम्हाला जर वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या यादीत यायला पाहिजे व 3,000 रुपये भेटायला पाहिजे, तर मग त्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे देखील आता तुम्हाला करायची आहेत. मग ती कोणती कामे करायची आहेत ती पण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. ती कोणती कामे करायची ती पण माहिती देतो. तर चला आता त्यापूर्वी काय करूयात, नेमके कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमवणार आहेत त्या जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट पैसे वाटपाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तर जाहीर झालेला आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखं तर काही कारण राहिलेलंच नाही. तर आता लाडक्या बहिणीसाठी पैसे वाटप करा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 15 जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक पैसे आता जमवणार आहेत हे तर माहितीच आहे. तर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा भंडारा जिल्हा. तर बघा या भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात माता भगिनींना ऑक्टोबरचा हप्ता प्लस नोव्हेंबर हप्ता 3,000 रुपये आता वाटप होणार आहे. 3,000 रुपये जसे जमा होतील तसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे हे 830 रुपये देखील पूर्णपणे आता वाटप होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी व शक्यतो चिंता करण्याची गरज पडणार नाही. कारण ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीला एक चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो. तर बघा भंडारा जिल्हा या ठिकाणी पैसे आता वाटप होणार आहेत. काही तालुके आहेत त्या ठिकाणी पैसे आता जमवणार असून त्या तालुक्यांची पण तुम्हाला नावे सांगतो. तर बघा पैसे वाटप होणारा पहिला तालुका ज्याचं की यादीत नाव आलेलं आहे देऊळगाव राजा. तर या ठिकाणी या तालुक्यातील लाखो बहिणीच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचे टोटल 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळणार आहेत. 1,500 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. यादीमध्ये देऊळगाव राजाचं देखील नाव आलेलं असून या तालुक्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यात हे पैसे मिळतील. व त्यानंतर एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता 100% जमवणार आहेत. यानंतरचा पैसे वाटप होणारा तालुका हिमायतनगर. हिमायतनगर तालुक्यातील जर तुम्ही राहणारे असाल तर काळजी करू नका, या तालुक्याचं पण नाव घेतलेलं आहे. दुसरा तालुका हिमायतनगर तालुका असून या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळणार आहेत. ज्यांना मिळत नसतील त्यांना पण सरकार आता देणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळेल. व लाडक्या बहिणींनो बघा आता तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे जर पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यासाठी जर तुम्ही 2 कामे केली ना तर गॅस सिलेंडरचे पण पैसे इथून पुढे 100% तुम्हाला मिळत राहतील. कारण तसा एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. तर चला यामध्ये नेमके आता पुढचे कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी देखील गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील त्यांची पण यादी तुम्हाला दाखवणारच आहे. तर चला अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता सोडण्यास सुरुवात होत आहे, यादीमध्ये अजून पुढचे कोणते तालुके आहेत कोणते जिल्हे आहेत त्यांची पण आता आपण यादी बघणार आहोत. लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. त्यामुळे आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची माता भगिनींना गरज पडणार नाही. कारण की एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. तर बघा पुढील क्रमांकाचा तालुका जे या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे देण्यात येणार आहेत तो जाहीर झालेला आहे कळंब तालुका. तर इकडे बघा या कळंब तालुक्यातील देखील लाखो बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी सरकारने आता अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. ऑक्टोबरचे 1,500 काही झालं तरी आता अर्जंट गेलेच पाहिजे असं सरकारने सांगितलंय. व अजून 1,500 रुपये हे नोव्हेंबरचे पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्याचे आदेश डायरेक्ट सरकारने दिलेले असून हे टोटली 3,000 रुपये माता भगिनींनो तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आता म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्यामुळे जास्त काही शक्यतो तुम्ही काळजी करत बसू नका. सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता घेतलेला आहे. 1,500 प्लस 3,000 रुपये माता भगिनींनो तुमच्या बँक खात्यात आता येणार असल्यामुळे तुमच्यासाठी ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणत्या जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्याही ठिकाणी पैसे जमा होतील आता त्यांच्या पण याद्या तुम्हाला दाखवणार आहोत. तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार त्यानंतरचा तालुका देखील आहे मंठा तालुका. मंठा तालुक्यातील देखील लाडक्या बहिणींनो तुमच्या तालुक्याचं नाव सरकारने यादीत घेतलेलं आहे. या मंठा तालुक्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला आम्ही पैसे देणार आहोत असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तर यादीमध्ये या तालुक्याचं नाव आलं असल्यामुळे आता पूर्ण पैसे माता भगिनींनो तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने घेतलेली असून आता सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला अजून कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत व नेमके आता
लाडक्या बहिणीनो तुम्हाला 2 कामे कोणती करायची आहेत ती पण सांगतो बघा. आता आनंदाचा निर्णय झाला. आता 8 बँका निवडल्या आहेत. या 8 बँकामध्ये डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीनो काळजी शक्यतो चिंता आता सोडून द्या. 8 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट टोटल पैसे हे जमा होऊन जातील. ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आहे. लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात टोटल पैसे आता पूर्ण वाटप होणार आहे. त्यामुळे आता काळजी करत बसू नका. हे पैसे 8 बँकेत जमा होतील. आता नेमक्या कोणत्या 8 बँका आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगतो. जर या 8 बँकेमध्ये तुमचं कोणत्या एका बँकेत खातं असेल तर पैसे जमा होऊन जातील. आता त्यांची नावे पाहण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मात्र काही 4 बँका आहेत की त्या बँकेमध्ये पैसे येण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे. जर या 4 बँकापैकी कोणत्या एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर मग तुम्हाला पैसे भेटणं अवघड होऊ शकतं. 3,000 रुपये 2 हप्त्याचे तर भेटणारच नाहीत, पण 1,500 ऑक्टोबरचा हप्ता पण मिळणं खूप अवघड होईल. त्यामुळे लाडक्या बहिणींनो ही चिंताग्रस्तच बातमी आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या 4 बँका आहेत त्यांची पण नावे सांगतो, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कोणत्या 4 बँकेत पैसे जमा होणार नाहीत. मग तुम्हाला कळाल्यानंतर जर त्या बँकेत पैसे जमा होणार नसले तर लगेच तुमचं खातं तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये चेंज करून घेऊ शकता. त्यामुळे आता ती देखील माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे. ती पाहण्यासाठी आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. राहिलेल्या 3 मिनिटाचा व्हिडिओ जे कोणी बघतील त्यांचे 4 मोठे फायदे होणार आहेत. काय होणार आहेत ते पण सांगतो. तो इकडे बघा. पहिला तुमचा फायदा होणार आहे, तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नसतील, पण आता हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर 100% तुम्हाला मिळत जातील. कारण की हे पैसे मिळवण्यासाठी सरकारने कोणती 2 कामे करायला सांगितली ती माहिती देणार आहे. दुसरा फायदा होणार आहे, नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यात व कोणत्या 85 तालुक्यामध्ये सरकार पैसे देणार आहे त्यांची यादी तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला लगेच कळेल की आपल्या तालुक्याचं नाव आहे का, जिल्ह्याचं नाव आहे का, ते देखील पाहण्यासाठी आता राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा दुसरा फायदा होईल. तिसरा फायदा तुमचा होणार आहे, 2 हप्त्याचे 3,000 रुपये मिळवण्यासाठी कोणती 2 कामे करावी लागतील. कारण हे 3,000 रुपये सहज मिळणार नाहीत. जर तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर 2 हप्ते सोबत पाहिजे असतील व लवकर कोणत्या क्षणी आता पाहिजे असतील तर त्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे करा. नवीन निर्णय सरकारने आणलेला आहे. मग ती नेमकी 2 कामे कोणती आहेत ती पण माहिती तुम्हाला देणार आहे. त्यासाठी आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची लिस्ट आपण बघूयात. तर बघा, आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी निर्णय झालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आपण बोलू शकतो. तर इकडे बघा, सरकारने आता महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर करत प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे असं देखील आपण बोलू शकतो. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका देखील या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे, जे की त्या तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे आता वाटप करण्यात येणार आहे. तर या ठिकाणी बघा, पुढील क्रमांकाचा तालुका जाहीर झालेला आहे तो म्हणजे इकडे बघा भोकरदन तालुका. भोकरदन तालुक्यातील लाडक्या बहिणीला 3,000 रुपये तर मिळणारच आहेत. मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी व शक्यतो जास्त काही चिंता करण्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही 2 कामे सरकारने सांगितलेली केली नाहीत तर हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. मग हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार नाहीत हे देखील लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला 3,000 रुपये व 830 रुपये गॅस सिलेंडर जर पाहिजे असेल तर तुमच्यासाठी आता महत्त्वाची 2 कामे आलेली आहेत. ती 2 कामे जर केली तर हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात 100% येऊन जाणार आहेत. तर चला आता नेमकी कोणती 2 कामे करायची ती एकदा तुम्हाला आधी सांगतो. त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत त्यांची यादी फक्त 1 मिनिटात तुम्हाला वाचून दाखवणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत 1 मिनिटात ती यादी वाचून दाखवतो. ती बघण्यासाठी आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. तर चला आता पुढच्या देखील याद्या व कोणती कामे करावी लागतील पाहू. तर बघा, या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदेंनी सांगितलं की आता कोणतीही बँक असो डायरेक्ट पैसे टाकायला सुरू करा असं एकनाथ शिंदेंनी सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देत सांगितलं. एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट सांगितलं की कोणतीही बँक असो काही असो आता तुम्ही पैसे द्या, डायरेक्ट त्या बँकेत पैसे पोहोचले पाहिजे असं एकनाथ शिंदेंचं डायरेक्ट म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो शक्यतो आता तुम्हाला काही चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. कोणत्या पण बँकेत जरी खातं असलं तरी तुम्हाला पैसे कोणत्या क्षणी किंवा काही तासात मिळतील. कारण GR आलेला आहे. तरी ते काय सांगितलं आहे तर बघा, आता काळजी करू नका, कोणतेही पैसे आता थांबणार नाहीत. आता सर्व पैसे जमा झालेले असतील आणि टप्पा आता सुरू होत असून 2 हप्त्याचे 3,000 रुपये हे मिळतील. पहिल्या टप्प्यात 46 लाख बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत आहेत. 46 लाख बहिणींच्या यादीत तुमचं नाव आलं तरच तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत, अन्यथा 1,500 रुपयांचा हप्ता मिळू शकतो. मग 46 लाख बहिणींचं नाव सरकार घेत आहे. मग यामध्ये आपलं पण नाव यायला पाहिजे. यासाठी कोणती कामे करावी लागतील तर चला आता ती कामे तुम्हाला सांगतो, जेणेकरून
डायरेक्ट 3,000 रुपये तर येतील व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुमच्या बँक खात्यावरती 100% जमा होऊन जाणार आहे. तर चला लगेच आपण ती माहिती देखील पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पैसे आता जमा होणार आहे. तर या ठिकाणी बघा पुढचा जिल्हा जाहीर झालेला असून लातूर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही. त्यामुळे आता प्रत्येक बहीण खुश झालेली असून या लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे आता जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो इकडे बघा लातूर जिल्ह्यामध्ये टोटल पैसे सरकार देत आहे 1,500 रुपये ऑक्टोबरचे, हे तर झालं. अजून 1,500 रुपये नोव्हेंबरचे. हे टोटल किती रुपयाला प्लस केलं तर हे होतात 3,000 रुपये. हे 3,000 रुपये आता टोटली रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही. एक सर्वात मोठी आनंदाची बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर बघा आता हे पैसे सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट जमा करण्याचे आदेश मिळाले असल्यामुळे बहिणीला देखील चांगला दिलासा मिळत आहे. तर चला पैसे वाटप होणार आहे. पुढचे जिल्हे कोणते आहेत त्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो कोणतं काम करायचं आहे जेणेकरून डायरेक्ट 2 हप्त्याचे हे 3,000 रुपये तुम्हाला येऊन जातील. व एकनाथ शिंदे स्वतः भाषणात काय म्हटले तर चला ते दाखवत आहे, लक्ष देऊन बघा. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेलं असून लाडक्या बहिणींनो पैसे तर आता हे जमा होणार आहेत. ही तर आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेण्यात आला यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा तर नक्की मिळणार आहे. आलेल्या माहितीनुसार हे पैसे आता मिळवण्यासाठी तुम्हाला आपलं आधार कार्ड असतं ना, ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. हे पहिलं काम जर तुम्ही लवकरात लवकर करून घेतलं तर मग तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही. तर इकडे बघा आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या. जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अन्यथा सरकारच्या माध्यमातून पैसे देण्यात येणार नाहीत. आदिती तटकरे म्हटल्या की आता आम्ही 3,000 रुपये वाटप करत आहोत. हे 3,000 रुपये 2 हप्त्याचे असतील. हे जर पाहिजे असतील तर त्यासाठी आता प्रत्येकाने आपापलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणं हे गरजेचं आहे असं त्यांनी प्रत्यक्षामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे जर आता तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये पाहिजे असतील तर लवकर आधार कार्ड बँकेशी लिंक करून ठेवा. तसेच मोबाईल नंबरशी पण लिंक करून ठेवा. जसं की डायरेक्ट हप्ता सोडल्यानंतर तुमच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे आता जमा होणार आहेत. तर चला हे तर पहिलं काम झालं. दुसरं काम कोणतं करायचं ते पण तुमच्या मनात प्रश्न असेल तर ते म्हणजे e-KYCचं करायचं आहे. e-KYC देखील आता तुम्हाला करावी लागणार आहे, तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. अन्यथा पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार नाहीत. हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे. ही गोष्ट देखील आता प्रत्येक लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायची आहे. तशी एक महत्त्वाकांक्षी माहिती देखील आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. तर चला पुढच्या याद्या बघू. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची यादी सरकारने या ठिकाणी दाखवलेली असून लाडक्या बहिणींनो पैसे तर वाटप होणार आहेत, कारण की ही यादी तर आता सरकारने जाहीर तर केलेलीच आहे. तर इकडे बघा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारने कडक आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये पैसे वाटप होणार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती. तर बघा आता हा अमरावती जिल्हा या ठिकाणी 143 कोटी रुपये वाटप होणार आहेत. 143 कोटी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची लाडक्या बहिणींना आता गरज पडणार नाही. याच अमरावतीमध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती डायरेक्ट आता पैसे जमा करण्यात येतील. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर लाडक्या बहिणींनो इकडे बघा हे पैसे वाटप आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी किंवा आता कसली चिंता जास्त करून करण्याची गरज पडणार नाही, कारण की सरकारने तसा मोठा निर्णयच घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा आता सरकारकडून नक्की मिळू शकतो. तर अजून कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येत आहे. तो देखील व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती रोजची रोज बघायला मिळेल. तर यानंतर इकडे बघा पैसे वाटप होणारे पुढची यादी देखील आलेली आहे, ती एकदा आपण पाहूयात. तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. त्या यादीमध्ये जिल्हे आहेत, तालुके आहेत, त्यामध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. आता एकदम सविस्तर विश्लेषण यामध्ये करत आहे. तर इकडे बघा इथे सांगितलं आहे की कोणत्या क्षणी हे पैसे तर जमा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदे यांनी अखेर सही केली. याद्या बघा, याद्या निवडतानाचा फोटो दिसून येत आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब बघायला मिळत आहेत. याद्या निवडतानाच दिसत आहेत. यांनी आता याद्या निवडलेल्या असून डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत. यादीमध्ये डायरेक्ट
डायरेक्ट जिल्हे सर्व काही टाकलेले असून या याद्या पुढे पाठवल्या आहेत. तर या याद्या पुढे पाठवल्या असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे आता जमवणार आहेत. कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट बहिणीच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही आता सोडण्यात येईल. हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे. आता काळजी करू नका असं सरकार सांगत आहे. त्यामुळे बहिणी आता नाराज नाहीयेत, काळजी पण करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत. ही एक सर्वात मोठी खुशखबर व आनंदाची बातमी आता माता भगिनींसाठी देखील आपण बोलू शकतो. तर यामध्ये बघा हे पैसे आता पूर्णपणे टोटली जमा करण्यात येतील असं सरकारचं पण स्पष्टपणे सांगणं आहे, स्पष्टपणे म्हणणं आहे. ही एक गोष्ट शेतकऱ्यांना जशी डीबीटीतून पैसे दिले तसेच लाडक्या बहिणीला आता डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता जास्त काही काळजी करण्याची गरज पडणार नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर लाडक्या बहिणींनो, अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमवणार आहेत त्यांच्या याद्या देखील आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या आहेत. अजून याद्या पुढे बघणार आहोत. त्यासाठी आता फक्त तुम्हाला रोजची रोज आपली व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर महत्त्वाची येणारी माहिती तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. तर भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच एक महत्त्वाची सूचना म्हणजे बघा आता पुढचा एक जिल्हा आपल्याला बघायला मिळत आहे, तो पैसे वाटप त्या ठिकाणी होणार आहे, तो म्हणजे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टोटली पैसे जमवणार असून या ठिकाणी देखील माता भगिनींच्या बँक खात्यावरती हे पैसे आता येणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकारच्या माध्यमातून एक चांगला दिलासा आता नक्की मिळणार आहे. एक चांगली मोठी खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आता आलेली असल्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे. तर या जिल्ह्यात देखील डायरेक्ट पैसे जमवतील. तर चला पैसे वाटप होणार आहे. अजून पुढचे कोणते 15 जिल्हे आहेत एकाच मिनिटात तुम्हाला त्यांची नावे वाचून दाखवतो. तर बघा ती यादी या ठिकाणी आलेली असून इकडे बघा काय सांगितलं आहे. तर बघा ज्यांचं नाव पहिल्या यादीतील त्यांना 3000, ज्यांचं नाव दुसऱ्या यादीतील त्यांना 1500. तर खाली एकनाथ शिंदे म्हटले की, तर बघा एकनाथ शिंदे यांचा निर्णय झाला. सर्व बहिणीला पैसे देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या व अधिकाऱ्यांकडे या 15 जिल्ह्यांची नावे, 85 तालुक्यांची नावे पाठवली. तेथून आता डीबीटी मार्फत डायरेक्ट पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे. काळजी करू नका एकनाथ शिंदे म्हटले. त्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे आता टाकण्यात येणार आहे. त्यामुळे जास्त काय काळजी व चिंता लाडक्या बहिणीला करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही नाराज होऊ नका. तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर व आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठी आता घोषणा झालेली आहे. ही घोषणा सर्व शेतकऱ्यांसाठी जशी दिलासा देणारी होती, शेतकऱ्यांना जसे पैसे जाहीर केले तसेच लाडक्या बहिणीसाठी पण पैसे जाहीर केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता काळजी व चिंता शक्यतो करत बसण्याची गरज पडणार नाही. कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे. रोजची रोज लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट्स या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील. धन्यवाद.